ठरलं तर मग या मालिकेच्या 8 सप्टेंबरच्या भागामध्ये अस्मिता धावत पळत रूमच्या दिशेने येत असते। आपल्या बंगल्यात शिरल्यावरती ती सुटकेचा निश्वास सोडते आणि त्याच वेळेला सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात। अस्मिताई काय झालं असं म्हणत धावत पळत अस्मिताकडे सायली येते। घाबरलेली अस्मिता इकडे तिकडे पाहते आणि मम्मा काही गुंड माझा पाठलाग करत होते असं सांगायला लागते। त्यावरती कल्पना म्हणते काय गुंड? यावरती मग आता इकडे सायलीच्या नंबरवरती कॉल म्हणजे सायलीच्या मोबाईलवरती एका अननोन नंबरवरून कॉल येत असतो। ज्या वेळेला सायलीच्या मोबाईलवरती कॉल येतो सायली तो कॉल पाहते आणि ती अस्मिताकडे पाहते। अस्मिताचा घाबरलेला चेहरा बघून तिला आता खूपच मोठा धक्का बसतो। यावरती कल्पना म्हणते पण तुझा पाठलाग गुंड का करतील? काय घडलंय? यावरती मग आता अस्मिता म्हणते मला काही माहित नाहीये, मी त्या गुंडांना ओळखत सुद्धा नाहीये, पण ते गुंड माझा पाठलाग करत इथपर्यंत आले होते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते मला माहितीये हे सगळं कुणी केलेलं असेल असं म्हणत सायलीला लगेचच महिपतवरती संशय येतो। तोपर्यंत अस्मिताला पिण्यासाठी पाणी दिलं जातं आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच कल्पना आणि सगळेजण अस्मिताला सावरायला लागतात। ज्या वेळेला अस्मिताला सावरत असतात त्यावेळेला सायली सांगते ज्या वेळेला अस्मिताताई धावत पळत इकडे आल्या ना त्यावेळेला माझ्या मोबाईलवरती एक कॉल आला होता। माझ्या मोबाईलवरती अननोन नंबरवरून कॉल आलाय। 100% मला खात्री आहे की हा कॉल महिपतने केलेला आहे असं म्हटल्यावरती अस्मिता आपल्यासोबत काय काय घडलं हे सगळं व्यवस्थितरित्या सांगायला लागते। अस्मिता सांगायला लागते की मी ज्या वेळेला आता इकडे येत होते त्यावेळेला आधी मी रिक्षा बघत होते। मी रिक्षा बघत असताना अचानकपणे काही गुंड माझ्या मागे आले आणि माझ्या मागे येऊन आता माझा पाठलाग करायला लागले। मग मी आपल्या घराच्या दिशेने धावत पळत निघाले। आपल्या घरापर्यंत ते गुंड माझ्या पाठीपाठी आले। अर्जुन बाहेर जातो आणि बाहेर कुणी गुंड आहे का हे पाहण्यासाठी तिकडे बघायला लागतो, पण बाहेर कुणीच गुंड नसतात। अर्जुन आतमध्ये येतो त्यावेळेला कल्पना म्हणायला ते काय रे अर्जुन कुणी आहे का बाहेर? यावरती अर्जुन म्हणतो नाही मम्मा बाहेर कोणी नाहीये, पळून गेले असतील। यावरती मग आता सायली म्हणते मी सांगतेय ना हे सगळं महिपतच्या गुंडांनी केलेलं आहे। यावरती अर्जुन चिडतो आणि या महिपतला तर आता मी सोडणारच नाहीये। त्याची एवढी हिम्मत कशी झाली आपल्या घरापर्यंत अस्मिताईचा पाठलाग करायची? यावरती सायली सांगते तो आपल्याला घाबरवण्याचं काम करतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ते काही नाहीये, आता मी अजिबात सोडणार नाहीये त्या महिपतला असं म्हणत अर्जुन खूप चिडलेला असतो। अस्मिताला शांत करते, अस्मिता शांत करते आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अस्मिता सांगायला लागते हे बघ अर्जुन भास्कर हे सगळं हा विषय जाऊ दे, काही झालं तरी सुद्धा आपण सायली डे साजरा करायचा आहे। आता सायली डे साजरा करूया, बाकी सगळं बंद कर। यावरती आता सायली चिडते आणि प्लीज तुम्ही सगळ्यांनी हे सगळं थांबवा, कारण काय माहितीये का आता मला हे सगळं अजिबात आवडत नाहीये। राहू दे तो सायली डे वगैरे बाजूला, काही झालं तरी सुद्धा आता हा सायली डे अजिबात साजरा करायचा नाहीये, मला आता हे अजिबात आवडत नाहीये। अस्मिताई मी तुमच्या पाया पडते, आता हा सायली डे वगैरे करूया नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अस्मिता सांगायला लागते हे बघ सायली तू हातापाया बिलकुल काही जोडू नको, मी तुला सांगतेय ना सायली डे साजरा होणार म्हणजे होणार। यावरती सायली म्हणते अस्मिताई का हट्ट करताय तुम्ही उगाचच हट्टीपणा करू नका, मी तुम्हाला जे सांगते ते ऐका। यावरती अस्मिता सांगते हे बघ सायली या सगळ्या गोष्टी होतच राहतात, मला तुझ्यासोबत सायली डे साजरा करायचा आहे म्हणजे करायचा आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतिमा म्हणजे कल्पना आणि प्रताप हे दोघं सुद्धा सांगायला लागतात की हे बघ अस्मिता तू जरा शांत हो बरं। अस्मिता म्हणते ठीक आहे, तुम्हाला जर सायली डे नाही करायचं ना तर मी इथे थांबणार नाहीये। यावरती सायली म्हणते अस्मिताई प्लीज ऐका ना, तुम्ही असं बाहेर जाऊ नका, बाहेर जाणं तुमच्यासाठी खूप धोक्याचं आहे, तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? असं बाहेर जाऊन आता तुम्ही स्वतःला खरंच त्रास करून घेताय, असं बाहेर जाऊ नका। अस्मिता म्हणते तुला जर का वाटत असेल की मी बाहेर जाऊ नये तर मात्र आता तू एक काम करायचं आहेस, तू ना ताबडतोब हा डे साजरा करायचा आहेस। जर का तू आता हा डे साजरा नाही केलास ना तर मात्र मी आत्ता बाहेर जाईन। यावरती सायली म्हणते तुम्हाला जे हवे ना ते करायला मी तयार आहे, पण तुम्ही इथून बाहेर जायचं नाहीये, मी तुमच्या हातापाया पडते, प्लीज अस्मिताई असं काही करू नका असं म्हटल्यावर ती मग आता अस्मिता सांगायला लागते सायली हे बघ
तू जर का माझ्या मनासारखं केलंस तर आणि तरच मी इथे थांबेन. यावरती सायलीचा बिचारीचा नाईलाज होतो आणि काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत हा डे साजरा करायला तयार आहे, तुम्ही चिंता करू नका, असं आता सायली म्हणायला लागते. ज्या वेळेला सायली हे सगळं म्हणत असते त्यावेळेला अस्मिता म्हणते ठीक आहे, माझ्या मनासारखं सगळं जर का होणार असेल ना तर मी इथे थांबायला तयार आहे, पण जर तुम्ही माझ्या मनासारखं केलं नाही तर मी जाणार, असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिताच्या मनासारखा सायली डे साजरा करण्यासाठी सगळेजणी तयार झाले असले तरी सुद्धा आता इकडे सगळ्यांच्या मध्ये उत्साह अजिबात नसतो. तोपर्यंत इकडे आता सुमन पाठलाग करत नागराजचा आलेली असते. ज्या वेळेला नागराजचा पाठलाग करत सुमन त्याच्या घरापर्यंत महिपतच्या येते आणि त्याच वेळेला सुमन बघते की हे कुणाच्या घरामध्ये शिरतायत, हा बंगला नक्की आता कोणाचा आहे, असं म्हणत ज्या वेळेला सुमन आता इकडे तिकडे पाहायला लागते त्यावेळेला आता इकडे सुमनच्या लक्षात येतं की हा तर बंगला आता इकडे महिपत शिकरेचा आहे. महिपत शिकरेचा बंगला म्हटल्यावरती सुमनला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर सुमन आता इकडे तिकडे पाहते आणि ती आता एका माणसाला कन्फर्म करते, ओ दादा हा बंगला कोणाचा आहे. यावरती तो सांगायला लागतो, मॅडम हा बंगला महिपत शिकरे यांचा आहे. असं म्हटल्यावरती सुमनचा कन्फर्म होतं सुमनला की काही झालं तरी महिपत शिकरे हा या बंगल्याचा मालक आहे. त्याच वेळेला इकडे आता प्रतिमाला रविराज म्हणत असतात, काय ग प्रतिमा कसला विचार करत आहेस तू. यावरती प्रतिमा सांगायला लागते, खरं सांगू का तर आता मला सुमनचा विचार येतोय. म्हणजे बघा ना सुमनला या सगळ्यामध्ये किती त्रास होत असेल, तुम्ही बघू शकता सुमन किती म्हणजे विचार करते आहे. तुम्हाला समजतंय का की सुमनला आता इकडे खूपच त्रास होतोय, तिचा आता मनामध्ये काहीतरी वेगळे विचार चालू आहेत हे मात्र नक्की. यावरती आता रविराज म्हणायला लागतात, मला माहिती आहे ना तिच्या मनात काय चालू आहे ते. यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते, प्रतिमा कसला विचार चालू आहे तिच्या मनामध्ये, तुम्हाला काय वाटतं. यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, खरं सांगू का तर प्रतिमा अगं नागराजचाच विचार असणार ना, हा नागराज जे काही तिच्या सोबत वागतोय ना त्यामुळे तिला खूप त्रास होत असणार आहे. तुला कळतंय का हा नागराज किती विचित्र वागतोय, काम न धंदा काही करत नाहीये, पण सांगतो काय माझी आज काय ही मीटिंग आहे, माझी आज काय ती मीटिंग आहे, असं म्हटल्यावरती आता इकडे तो निघून जातो. तिला किती वाईट वाटत असेल तू सांग बरं मला. कुठल्या बायकोला असं वाटतं की आता आपल्या नवऱ्याने बेकार बसून खावं, ही सगळं सुमनला वाटत असणार आहे. ती बिचारी बोलून दाखवत नाही, मी नागराजला आयुष्यभर पोसायला तयार आहे, पण खरं सांगू का तर सुमनला वाटणं साहजिकच आहे ना की आपल्या नवऱ्याने काहीतरी करावं, आपल्या स्वतःच्या जीवावरती उभं राहावं, पण नाही नागराजला काही हे करायचंच नाहीये. यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, खरंच आहे तुमचं हेच कारण असेल. इकडे सायली उदास असते आणि त्याच वेळेला सगळेच जण उदास असतात. मग अस्मिता म्हणते, या तुम्ही सगळ्यांनी इकडे या, तुमचं काय चाललंय. म्हणजे आता तुम्ही सगळेजण सायली डे साजरा करण्याचं ठरवताय, पण त्यानंतर सायली डे साजरा करण्याच्या बाबतीत तुम्ही सगळेच जण उदास का होताय. यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, अस्मिता आम्हाला तुझी काळजी वाटते ग बाळा, तू प्रेग्नेंट आहेस आणि त्याचमुळे अशी तुला धावपळ वगैरे करायला लागली, कोणीतरी पाठलाग करतोय, आम्हाला काळजी नाही का वाटणार. अस्मिता म्हणते, हे बघ त्या महिपतच्या माणसाला मला जर का काही करायचं असतं तर त्याने आतापर्यंत केलं असतं ना, तुम्हाला कळतंय का, त्याला फक्त आपल्याला घाबरवायचं होतं आणि त्याचं काम त्याने आता यशस्वीरित्या केलेलं आहे. त्यामुळे त्याला जर काही करायचं असतं तर त्याने त्या गुंडांनी मला सोडलं असतं का. यावरती अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, महिपतला माहिती आहे काही झालं तरी सुद्धा आता इकडे त्याने जर का अस्मिताईला काही केलं तर मी त्याला जिवंत सुद्धा सोडणार नाहीये. ही गोष्ट त्याला माहिती असल्या कारणामुळे आता इकडे तो अस्मिताईला काही करणार नाहीये. अस्मिता म्हणते, मग आपण या सगळ्यामध्ये का बरं आपलं हे स्पॉइल करून ठेवायचंय, मला सांगा. आपण हे स्पॉइल करण्याची काहीच गरज नाहीये. चला आपण सायली डे साजरा करूया. सगळ्यांना अस्मिताचा विचार पटतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणायला लागतो, बरोबर आहे, मला सुद्धा अस्मिताईचं म्हणणं पटलेलं आहे. म्हणजे काही झालं तरी सुद्धा ताईला जर का त्याला काही करायचं असतं ना तर कदाचित त्याने केलंच असतं, पण तो घाबरलेला आहे, त्याला फक्त आपल्याला घाबरवायचं आहे. तोपर्यंत आता इकडे महिपतला भेटायला नागराज आलेला असतो आणि त्याच वेळेला आता त्याचे गुंड सुद्धा येतात आणि
महिपत चिडूनच सांगतो, हे बघा, जर का तुमच्याकडे काही चांगली बातमी असेल ना तरच सांगा, नाही तर आल्या पावली परत जा. यावरती लगेचच आता सांगायला लागतात गुंड, नाही नाही, आमच्याकडे चांगलीच बातमी आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीने आम्ही सगळं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं की तिला घाबरवायचं, बंगल्यापर्यंत तिचा पाठलाग करायचा, सगळं तुम्ही जे काही सांगितलं तसंच केलेलं आहे. बंगल्यापर्यंत, थेट बंगल्यापर्यंत आम्ही तिचा पाठलाग करत गेलो होतो आणि तिला अशी काही घाबरवले ना, ती चांगलीच सटपटलेली असणार आहे. मग महिपत खुश होतो. अर्जुन म्हणाल्याप्रमाणे महिपतचा हेतू हा फक्त अस्मिताला घाबरवणं हाच असतो. इकडे अर्जुन सांगतो, चला बरोबर आहे, अस्मिताईचं म्हणणं मला पटलेलं आहे. आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जोमामध्ये सेलिब्रेशन करूया. कोणत्याही बाबतीत घाबरायचं काही कारण नाहीये. मग आता हे सगळं लगेच चालू असताना आता सायली इकडे आता सांगायला लागते, अस्मिता आता पुढे काय करायचंय, चला चला पुढे जे काही करायचंय त्याची सुरुवात करूया. असं म्हणत अस्मिता सांगायला लागते, पुढची गोष्ट काय करायची ती ठरवा. हे सगळं चालू असताना महिपतचे आता इकडे गुंड सांगतात, साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे काही सांगितलं होतं त्या सगळ्या गोष्टी आता आम्ही घडवून आणलेल्या आहेत. यावरती महिपत म्हणतो, भले शाब्बास. आता तो अर्जुन सुभेदार असा काही सटपटलेला पाहिजे ना की अर्जुन सुभेदारला या सगळ्यामध्ये आता त्याचे सगळं केलेले कारनामे आठवायला पाहिजेत. म्हणजे जे काही त्यांनी आता मला त्रास दिलाय ना तो त्रास त्याच्यावरती उलटवलाच पाहिजे. त्याला आता अशी भीती वाटली पाहिजे ना की आपल्या घरामधलं आता पुढचं टार्गेट कोण, आणि हाच आता त्याला विचार करू दे आणि आपण आपलं पुढचं टार्गेट ठरवूया. काही झालं तरी सुद्धा आपलं पुढचं टार्गेट आता कन्फर्म झालं पाहिजे. अर्जुन सुभेदारच्या घरामधलं दुसरं कुणाला टार्गेट करायचं हे मी तुम्हाला सांगतो. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे तो गुंडांना शाबासकी पण देतो. हे सगळं चालू असताना मग आता इकडे कल्पना सांगत असते, आता पुढचा आपला प्लॅन असा असणार आहे की सायलीच्या जुन्या आठवणी आपण आता जाग्या करायच्या, सायलीच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, वा आई, हे तर मला खूपच आवडेल, पण ना कसं आहे, मला अस्मिताईंची खूपच काळजी वाटते. यावरती कल्पना म्हणते, तू चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि त्यावरती मग आता जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अर्जुन म्हणतो, या इकडे बघा, मी सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचं ठरवलेलं आहे. मग अर्जुनने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छानपैकी आता एक फ्रेम केलेली असते, ती रॅप केलेली असते आणि तो म्हणतो, या लवकर इकडे, सगळ्यांसाठी हे खूप मोठं सरप्राईज असणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सगळेजण अर्जुनने जे काही सरप्राईज प्लॅन केलेलं असतं त्या सरप्राईजच्या इकडे येतात. ज्या वेळेला सरप्राईजच्या इकडे आता येतात त्यावेळेला अर्जुन आता सांगायला लागतो, हेच आहे खरं सरप्राईज. असं म्हणत अर्जुन आता ते सरप्राईजचं जे काही वरचं कव्हर आहे ते फाडायला निघतो आणि त्यानंतर सायली आता आतल्या गोष्टी पाहते आणि इतकी खुश होते की सायली या सगळ्यामध्ये आता फक्त नाचायची बाकी असते. पाहते तर काय, तिच्या आणि अर्जुनच्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला असतो. आणि अस्मिता म्हणते, वाव अर्जुन, हे सगळं किती सुंदर आहे, किती सगळं खूप सुंदर पद्धतीने तू आता केलेलं आहेस. आणि त्यावरती कल्पना सांगायला लागते, अर्जुन खरंच की, म्हणजे आता हे सगळं केलंच तरी कधी. यावरती अर्जुन म्हणतो, मग काय, सायली डे, बायको डे साजरा जर का करायचा असेल तर आपल्याला हे सगळं करायलाच पाहिजे ना. यावरती अस्मिता म्हणते, खरंच अर्जुन खूपच छान केलेलं आहेस तू. असं म्हटल्यावर ते सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळेच जण आनंदाने ते पाहायला लागतात. त्याच वेळेला अस्मिताच्या मनामध्ये मात्र शंका येत असते. अस्मिता म्हणते, अर्जुन तो बघ तुमच्या गुढीपाडव्याचा फोटो, अर्जुन तो बघ तुमच्या गुढीपाडव्याचा फोटो. असं म्हणत ती आता वेगवेगळे सगळे फोटो दाखवायला लागते. त्यावेळेला अस्मिताच्या डोक्यामध्ये एक विचार येतो. इकडे तोपर्यंत आता महिपत सांगत असतो, हे बघा, एक काम करायचंय, तुम्ही ताबडतोब आता पुढच्या कामाला लागायचं. म्हणजे तुम्ही जे काही काम केलेत ते काम उत्तम केलेत आणि याच्या पुढचं काम आहे अर्जुन सुभेदार यांच्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला टार्गेट करणं. आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला टार्गेट करत असताना आता इकडे मी तुम्हाला जशा ऑर्डर देईन ना तशा पद्धतीने आता पुढच्या ऑर्डर तुम्ही फॉलो करायच्या आहेत. असं म्हटल्यावरती मग आता ती माणसं सांगतात, ठीक आहे सर, तुम्ही जसं सांगाल, जे सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. इकडे आता अस्मिता सांगायला लागते
की अर्जुन अर्जुन ह्या सगळ्या आठवणी फक्त आता तुझ्या आणि सायलीच्याच आहेत रे, असं म्हणत ज्या वेळेला इकडे अर्जुन आणि सायली आठवणी पाहत असतात, महिपतने सुभेदारांच्या घरामधल्या दुसऱ्या माणसाला टार्गेट करायला सांगितलेलं असतं. तोपर्यंत आता इकडे टार्गेट करण्याचं कोण आता निशाणा येणार ही गोष्ट सुरू चालू असताना इकडे आता अस्मिता म्हणते, मला एक गोष्ट सांगशील का अर्जुन, अरे आज सायली डे आहे की सायली आणि अर्जुन डे आहे? तुझे आणि सायलीचेच फोटो किती आहेत, म्हणजे सायलीचा सिंगल असे काही आठवणीच नाहीयेत, असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिता सांगते, म्हणजे सायलीच्या जुन्या आठवणी किंवा सायलीच्या बालपणीच्या आठवणी, सायलीच्या शाळेच्या आठवणी, तिच्या आश्रमातल्या आठवणी, अशा कोणत्याच आठवणी तिच्या नाहीयेत. यावरती मग आता सायली सांगायला लागते, अस्मिताई अहो आमच्या आश्रमामध्ये असं काही फोटो वगैरे काढायची खरंच काही पद्धतच नव्हती, म्हणजे खरं सांगू का तर आता फोटो वगैरे काढावा असं काही खरंच घडलेलं नाहीये, म्हणजे त्यावेळेला मधुभाऊंना हे सगळं परवडणारं पण नव्हतं हो. जेमतेम आम्हाला शाळेमध्ये टाकणं, शाळेमधली फी भरणं आणि आम्हाला 2 वेळचं जेवण देणं हेच मधुभाऊंसाठी खूप मुश्किल होतं आणि म्हणून फोटो वगैरे काढण्याची चैन काही आम्हाला परवडत नव्हती आणि त्यामुळे माझ्याकडे माझ्या बालपणीचा असा एकही फोटो नाही. अस्मिता म्हणते, असं कसं? अगं शाळेचा फोटो असेल, शाळेत काढलेले फोटो असतील किंवा आता लहानपणी एकत्रितपणे काढलेले फोटो असतील, काहीतरी असेलच की. यावरती सायली म्हणते, नाही अस्मिताताई. अस्मिता म्हणते, अशी कशी ग तू सायली, मी तर माझ्या लहानपणीचे सगळे फोटो जपून ठेवलेले आहेत. तू कशी ग सायली, तुझ्या लहानपणीचा एकही फोटो तू जपून ठेवलेला नाहीयेस? यावरती प्रताप म्हणतो, कसं आहे ना अस्मिता, सगळ्यांचंच बालपण तुझ्यासारखं फार काही छान असत नाहीये आणि सगळ्यांना स्वतःमध्ये रमायला इतका वेळ मिळत नाही ग की आपले फोटो ठेवणं. यावरती अस्मिता म्हणते, असेल बुवा, पण मी तर माझ्या स्कूलच्या आय कार्डवरचा सुद्धा आता फोटो जपून ठेवलाय. हे एक वाक्य अर्जुनला खूप हिट करतं आणि तो विचार करतो, अस्मिताई बरोबर बोलती आहे. कदाचित सायलीचा आश्रमात फोटो काढला गेला नसेल, पण सायलीच्या शाळेमध्ये नक्कीच तिचा फोटो काहीतरी काढला गेला असेल ना, काहीतरी असेल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच अर्जुन विचार करायला लागतो आणि त्यानंतर तो आता विचार करतो, हे सगळं सेलिब्रेशन झालं की मी आता कुसुमताईंची भेट घेऊन आश्रमामध्ये काही भेटतंय का हे बघतो. इकडे सायली मात्र थोडीशी उदास होते आणि अस्मिता पण उदास होते की सायलीच्या काही जुन्या आठवणी तिला सापडलेल्या नसतात. हे सगळं चालू असताना अर्जुन तडक बाहेर येतो आणि कुसुमला फोन लावतो. कुसुम इकडे हॉस्पिटलमध्ये असते. ज्या वेळेला कुसुम आता हॉस्पिटलमध्ये असते आणि त्याच वेळेला कुसुमला तो फोन करतो, हॅलो कुसुमताई कुठे आहात तुम्ही? यावरती कुसुम सांगते, मी हॉस्पिटलमध्ये आहे. अर्जुन सांगतो, हे बघा आम्हाला एक सांगा की सायलीचा काहीतरी फोटो वगैरे असेल की नाही? यावरती कुसुम म्हणते, हे बघा आपण त्या दिवशी तर पाहिलं ना सगळं, तेव्हा तर काही नाही सापडलं. यावरती अर्जुन म्हणतो, त्या दिवशी आपण गाठोडं शोधत होतो, पण या वेळेला छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी जर का शोधल्या तर कदाचित फोटो सापडेल ना, म्हणजे मला सांगा की स्कूलमध्ये काढलेला एखादा फोटो किंवा काहीतरी असेलच ना. यावरती कुसुम सांगते, ठीक आहे तुम्हाला जर का वाटतंय तर आपण बघूया. मी काय सांगते तुम्हाला की तुम्ही ना आश्रमात या, मी एक काम करते, मी ताबडतोब इकडून निघते, आपण आश्रमात भेटू आणि त्यानंतर मग जे काही आहे ते बघूया. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो, मी तडक येतोय. तितक्यात तिथे सायली येते आणि काय आहे तुम्ही इकडे फोटो काय काढत बसलेले, तुम्ही फोनवरती काय बोलत बसलेले आहात, चला ना आतमध्ये चला, असं म्हणायला लागते. त्यावरती अर्जुन म्हणतो, बायको माझी एक महत्वाची मीटिंग आहे. सायली म्हणते, ते काही नाही या, सारखं सारखं आपली तुमची मध्येच मीटिंग कशी काय निघते? यावरती अर्जुन म्हणतो, मी आलो ना. सायली सांगते, जेवून जा. एकतर अस्मिताताई प्रेग्नेंट आहेत आणि त्यात त्यांना उशिरा जेवून चालणार नाहीये आणि त्यामुळे मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही जेवून घ्या आणि आज तसंही सायली डे म्हणताय ना, जेवल्याशिवाय पाठवणार नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे बाबा मी जेवून जातो. इकडे तोपर्यंत नागराज आता घरी आलेला असतो. नागराज घरी आल्यावरती त्याबरोबर आता इकडे सुमन चिडते आणि सुमन सांगायला लागते की कुठे गेला होतात तुम्ही? यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, नागराज कुठे म्हणजे मित्राकडे. त्यावरती लगेचच आता इकडे नागराज म्हणायला लागतो, तू काय इतकी चौकशी करतेस? यावरती सुमन म्हणते, मित्र म्हणजे कोण? महिपत शिकरे.
मी बघितलंय तुम्हाला महिपत शिकरेच्या घरी गेलेलं. इकडे तोपर्यंत आता अर्जुन आलेला असतो कुसुमकडे, सगळी शोधाशोध करतो आणि त्याच वेळेला त्याला आता सायलीचा आय कार्ड सापडतं. सायलीचा आय कार्डवरचा फोटो धुंदला असतो. अर्जुन तो फोटो घेऊन जातो आणि आता सायलीच्या इथे जाऊन मी सगळं शोधणार असं म्हणायला लागतो. आता सायलीचा आय कार्ड तो घरी घेऊन लपवून ठेवतो, पण त्याच वेळेला सायली ते आय कार्ड पाहते. माझ्या स्कूलचं आय कार्ड अर्जुन सरांनी का आणलं असेल? आता सायलीच्या समोर सत्य येणार का आणि सायलीच्या आय कार्ड वरून अर्जुन कसं सत्य शोधणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.